आमचं सरकार संपूर्ण आसामला घुसखोरांपासून मुक्त करणारं आहे, हा आमचा निश्चय असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। ते आज आसामच्या नागाव इथे बोलत होते। अमित शहा यांनी सकाळी गुवाहाटी इथे नवनिर्मित हुतात्मा स्मारकाला भेट देऊन आसाम आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली। आसामच्या इतिहासात विशेष महत्त्व असलेल्या आणि अवैध परदेशी नागरिकांविरोधात चालवण्यात आलेल्या आंदोलनातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आलं आहे। जे लोक घुसखोरांना मतपेढी समजतात त्यांना घुसखोरांना काढणं कधीही जमलं नाही आणि जमणार नाही। मात्र घुसखोर केवळ आसामच्या संस्कृतीलाच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी सुद्धा गंभीर धोका आहेत असं आमचा पक्ष मानतो, असं अमित शहा म्हणाले। और भाइयों बहनों, असम की संस्कृति एक घुसपैठियों के प्रभाव में दबती जाती थी। नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में यहां हेमंत विश्व शर्मा ने इस संस्कृति को घुसपैठियों से प्रभाव से मुक्त कर आज मृदंग और ताल की आवाज के साथ नामगर में भक्ति संगीत सुनाई पड़ता है। ये बहुत बड़ी बात है। लगभग 1.29 लाख बीघा जमीन घुसपैठियों से हमने मुक्त कराई है। घुसखोरांपासून आसामचं संरक्षण करण्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं अशा वीरांचं हे स्मारक आहे। इथे एक वेगळी अनुभूती आपल्याला येते। श्रीमंत शंकरदेव यांच्या स्मरणार्थ असलेलं हे स्मारक केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर 500 वर्षांच्या जुन्या परंपरेशी आपल्याला जोडणारं हे क्षेत्र आहे, असं शहा म्हणाले। शंकरदेव यांनी नव्या वैष्णव धर्माची स्थापना इथे केली। हा धर्म केवळ आसाम नाही तर ईशान्य भारतात आज पसरला आहे, असं शहा म्हणाले। या कार्यक्रमाला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा उपस्थित होते। अमित शहा यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पणही झालं। तसंच गृहमंत्री आज गुवाहाटीमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं आणि शहराची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सिस्टीमचं उद्घाटनही करतील।